साकोलीत युवकाचा तलाव काठावर रक्तबंबाळ मृतदेह, धारदार शस्त्राने हत्या झाल्याची शक्यता. साकोली शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर शुक्रवारी दिनांक 22 मे सकाळच्या सुमारास एका युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी तलाव परिसरातील मैदानावर आलेल्या युवकांना पाण्याशेजारी संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ साकोली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत युवकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे, वय वर्षे 30, राहणार मुरपार लेंडेझरी, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया अशी पटली आहे. घटनास्थळी मृतकाची MH40K 5099 क्रमांकाची मोटरसायकल तसेच एक बॅगही आढळून आली. मृतदेहाच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे गंभीर जखमांचे निशाण स्पष्ट दिसून आल्याने युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी परिसराचा ताबा घेत फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. मृतक विवाहित असल्याची माहिती समोर आली असून हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून मृतकाच्या शेवटच्या हालचाली, मोबाईल संपर्क तसेच घटनास्थळी आढळलेल्या वस्तूंच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलाव काठावर फेकल्याची शक्यता देखील तपासली जात आहे. दरम्यान भरवस्तीजवळील तलाव परिसरात एवढ्या क्रूर पद्धतीने युवकाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे संकेत मिळत असून आरोपींचा लवकरच छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.